हां 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 थांबलोय मी. तू मोबाईल पडला. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे आपला जर्नीचा डे 2, अहमदाबाद टू अजमेर. काल मस्तपैकी इकडे अहमदाबादी चायनीज खाल्ले आम्ही आणि आता वाजलेत 6:30 आणि आमचा टार्गेट होतं 6ला निघायचं, पण जरा अर्धा तास लेट आहे. कारण काही इथे बांधाबांधी करावी लागते बॅगला. माझं झालं आहे सगळं करून, बांधून ठेवलं आहे. तिकडे त्या गाडीचं पण झालं आहे, ह्याचं बाकी आहे. सो चला, आता आजचा स्टॉप असणार आहे अजमेर. गणपती बाप्पा मोरया. चला, आता निघालो आहोत अहमदाबादवरून अजमेरसाठी. ऑल सेट. काल जरा इंटरकॉम कनेक्ट आम्हाला करता येत नव्हतं, पण आज व्यवस्थित कनेक्ट झालेलं आहे आमचं. आणि ॲक्च्युली ॲट अ टाईम तिघं होऊ शकत नाही, त्याच्यामुळे काल आम्ही काय केलेलं, ब्लूटूथ कॉलिंग केलेलं आणि तसं बोलत होतं एक साथ तिघं. पण ते मध्येच कॉल बिल आला तर कट होऊन जायचं, त्यामुळे काही नीट जमत नव्हतं. आता मी मास्टर आहे आणि हे दोघं चाइल्ड आहेत. सो मी दोघांपैकी ज्याच्याशी पाहिजे त्याच्याशी जाऊन एका बटनाच्या क्लिकवर स्विच करू शकतो आणि कंटिन्यू किती पण वेळ 8-10 तास कनेक्टेड राहू शकतो. हाय ग, रेल्वे फाटक लागलेला, त्याच्यामुळे गाड्या आम्ही थांबवल्यात. छोटी ट्रेन होती, पॅसेंजर ट्रेन वाटतं. 5 मिनटं जरी गरमीत उभं राहिलं तरी बापरे, हालत खराब होती. गाडीत समोरच्या माणसं कशी बसली असतील. चला चला, घाम आलेला असतो आणि हवा लागतं, त्याला लय भारी वाटतं. ओके, तर आता 150 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत सकाळपासून. आणि जरा मध्ये थांबलेलो, त्याच्यामुळे स्पीड आमची कमी झालेली. आपल्या निक्याच्या गाडीत जरा एक छोटासा मोठासा असा मेजर प्रॉब्लेम झालेला, पण तो मी लगेच सॉल्व करून टाकला आहे. आता अजून नाश्ता पण नाही केला आम्ही, नाश्ता करायला थांबायचं आहे. मग बोललो आता जरा वेळ टाइमपास झालेला तर जरा थोडंसं कवर करूया डिस्टन्स फटाफट नॉनस्टॉप, सो दॅट 10च्या आसपास आम्ही नाश्ता करायला थांबू. आता 9:21 झालेत, म्हणजे बरोबर 40 मिनटात 30 किलोमीटर जरी कंप्लीट करून नाश्ता करायला थांबू. काहीतरी नाश्ता करायला थांबलोय. माझा आहे पनीर पराठा, त्या दोघांनी घेतला आलू पराठा. खा ना. आणि इकडे चालले फोटो शेअरिंग. हो गया. आता आपण गुजरातमधून राजस्थानमध्ये एंटर केलेले आहे. समोरच बघू शकता तुम्ही, स्वागतम वीर राजस्थान. फोटो काढायचा होता, त्या गेलाच पुढे. आता इथे एक जरा फोटो काढायचा होता म्हणून थांबलोय. राजस्थानमधले डोंगर बघा. आपण आता येताना सकाळ महाराष्ट्रातले डोंगर बघितले, काय गुजरातमध्ये तर काय डोंगरच दिसले नाही. आता नंतर आपण जाणार पंजाबला, तिथे वेगळं स्ट्रक्चर असणार आहे. आणि त्यानंतर तर तिथे जम्मूला जाणार, तिथे वेगळं स्ट्रक्चर असणार आहे, पूर्ण हिरवेगार डोंगर तिथे पण. आणि त्याच्यानंतर जाणार तिथे बर्फाचे डोंगर.
गरमीने त्रस्त झालेले आपले रायडर्स पाणी पित आहेत नुसतं. अरे ही पण आम्ही माउंटन ड्यू पिलं, काय काय पिलं. लय एवढी भयंकर गरमी आहे, मुंबईपेक्षा जास्तच आहे. नशीब. इथे एक झाड आहे आणि इथे मागे एक ढाबा आहे, तर बसलंय पाणी पित. अजून 250 किलोमीटर बाकी आहेत अजमेरला पोचायला. 250 पण नाही, 220च्या आसपास बाकी आहेत. आणि जेवायचं सुद्धा बाकी आहे. वाजलेत 1. सो बघू आता, थोडं अर्धा 1 तास अजून चालवणार, मग कुठंतरी जेवायला थांबणार. हाय गरमी, वारं सुटलंय पण ते पण नुसतं गरमीनेच लागतंय. गरम गरम हवा. आणि या गरमीत आमचे सेवियर एनर्जेटिक राहण्यासाठी आमचा सेवियर हा आहे, ग्लुकॉन डी. बोल ना. आणि मित्रांनो, या झाडाकडे बघून मी तुम्हाला एकच उपदेश देऊ इच्छितो, झाडे लावा, झाडे लावा. बोल बोल, चालू आहे. बोल पद्या. समोर तुम्हाला लांब दिसतंय की नाही माहिती नाही, पण एक बघा, एक शंकराची मस्त अशी मोठी मूर्ती आहे. आणि मी ॲक्च्युली बऱ्याच व्लॉग्समध्ये बघितलेलं, लोक त्या मूर्तीजवळ गेले सुद्धा आहेत, पण तो जरा असा आत गावात जावा लागतो त्या रस्त्याला. आणि आम्ही ऑलरेडी वेळेच्या खूप मागे आहोत, त्यामुळे शंकर भगवानांना आम्ही इथूनच प्रणाम करतो. आणि पुढे कुठेतरी भेटतीलच आपल्याला, तिथे भेट घेऊ त्यांची. महादेव. हा मग हे हळू या, बॅरिगेट्स आहेत. हे बघा, तिथे थांबून जरा आला असता व्यू, पण चला. नाही काढ, दिसत नाही रे. थांबला, थांब. मागे सरकतो जरा. मी थांबलो. हे बघा, दिसला का? छान आहे. चला. कुठून? मी एवढा लांबून ते दिसणार नाही, मध्ये किती अडथळे आहेत. हा, लोळायला मिळालंय, खटिया मिळालाय मस्त. एक ढाब्यावर थांबलोय आणि इथे मागे ते काका आपल्यासाठी दाल बाटी चुरमा बनवत आहेत आणि खादा. आणि आम्ही इथे लोळतोय मस्त भारी. लास्ट 180 किलोमीटर बाकी आहेत अजून पोचायला. पण जेवायला भूक लागलेली म्हणून बोललं जेवून घ्यावं पहिलं आणि मग पुढे काय ते. इथं पंखा बंद करायला गरमच हवा येते त्याच्यात. बंद करतो. हा, चला जेवण आलं की दाखवतो काय काय कसं काय आहे ते एक्झॅक्टली. आणि असा गरमीपासून वाचण्याचा जुगाड आहे. थोडं सेन्सर्ड कंटेंट आहे, दाखवतो तुम्हाला. ऊन बघा केवढं आहे, त्यामुळे टी शर्ट आम्ही भिजत घेतलो. रिपोर्ट करी ना तुझं अकाउंट. आणि अशा प्रकारे राजस्थानची फेमस दाल बाटी आम्ही आता खातोय. पहिले खारे आणि सांग जरा टेस्ट. चांगल्या. चला मी पण एक घास जरा खातो. गरम आहे. कांदा, हॉटेलमध्ये आम्ही आता डाळ बाटी चुरमा खाल्लाय. डाळ बाटी चुरमा का बोललं काय नाही, डाळ बाटी खाल्ली आहे. आणि
पुढच्या प्रवासासाठी निघालोय. सुस्तावलोय सगळेच जण. छास पिलाय 2-2 ग्लास. पाणी किती त्याला काय हे नाही. हो 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 चला. हा आणि समोर हा असा टोल आले. इकडच्या टोल नाक्यांवर ना मला कधीच गर्दी नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या असा कुठला टोल नाका नाही ज्याला लाईन नाही. या पिवळ्या लाईनीच्या मागेच गाड्या असतात. 44 डिग्री आज. हालत खराब होणार आहे. 3 तासाचा प्रवास अजून बाकी आणि 3:30 वाजलेत. 3:45 झाले रे. अरे बापरे. चला पटपट निघतो आणि मग डायरेक्ट आता पोचूनच मला वाटतं मी भेटेन. ए निक्या थांब. वादळ बघा कसं एकदम जोरात समोर दिसत असेल तुम्हाला. तिकडचा पत्रा बित्रा उडून त्या साईडला गेलं सगळं. खेचतंय पूर्ण. गाड्यांच्या आडुशाने जाऊया. चला चला गेलं. गाड्यांच्या आडुशाने चला. काय बोलतोय. काय बोलला. गाडीचा आडुसा घ्या. राईट साईडला जावा. राजस्थान में तूफान. कारण त्यांना माहिती आहे कोण आलंय राजस्थान मध्ये. मागचा हॉर्न बघा कसला. सही आहे. गाय बघ गाय बघ. हॉर्न बघा कसला खतरनाक वाजतोय. आणि अशा गाय रस्त्यातून चालत असतात तिथे. ह्याच्याकडे किती गाण्यांचा स्टॉक आहे हॉर्न मध्ये. हा 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 हा. थांबलोय मी. तू मोबाईल पडला. थांबा ये उलटा. निका गेला काय पुढे निघून. नाही थांब मी थांबलोय. हा ये. नाही ये. हा तेच बघतोय. वाचतोय पद्या. वाचतोय. या साईडला पडला काय राईटला. तरी मी बोलतो एवढा मागे नाही. तू थांबलायस तिकडे पुढे पण मिळाला. चल मी तुला तेच म्हणतोय.
तू मला बोलला तिकडे फोन पडला त्या माणसांच्या पुढे गेल्यानंतर. हा नाही कळलं मला, ते नाही होत लक्षात. नको नाही आहे. डायव्हर्जन बोलतोय, रस्ता खराब. हा स्लो आहे. कुठे तू दिसतच नाहीस मला. आम्ही जिथून चाललोय तिथे रस्ता खराब आहे, स्लो आहे एकदम. पोचलोय फायनली अजमेरला आणि रूम वगैरे घेतला आहे. मस्त असा स्पेशियस रूम मिळाला आहे आज. तिघांना बेड आणि ॲज युजल सगळं सामान वगैरे इथे लावून ठेवलेलं आहे. सो आजचा जर्नी थोडीशी आमची लेट झाली. ॲक्च्युली पोचणार होतो आम्ही 6ला वगैरे, पण एवढं भयंकर ऊन होतं तर पोचायलाच आम्हाला 7:30 झाले. आणि तिथून मग हॉटेल वगैरे शोधायला वगैरे चेक इन करायला 8 वाजले. अक्षरशः वैताग आलेलो, कधी एकदा रूमवर जाऊन पडतोय असं झालेलं. पण फायनली जे ठरवलेलं त्या डेस्टिनेशनला पोचलो आहे अजमेरला. आणि अशा प्रकारे आपल्या ट्रिपचे मुंबईपासून 1000 किलोमीटरसुद्धा कंप्लीट झालेले आहेत आणि दुसरा दिवस पण सफल झालेला आहे. आता उद्या आपण जाणार आहोत अजमेर टू बर्नाला, पंजाब, 3rd स्टेटमध्ये. सो चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. आणि स्टे ट्यून फॉर 3rd पार्ट. तोपर्यंत दिस इज आतिश शिंदे सायनिंग ऑफ फ्रॉम अजमेर.